पर्यटक मारले गेले, आपण केंद्र सरकारचा अपयश म्हणतो. दुर्दैवी घटना पहलगामला घडली 28, कदाचित आकडा आज संध्याकाळपर्यंत दुर्दैवानं वाढलेला सुद्धा दिसू शकेल. आणि अत्यंत निरपराध अशांची निर्घृण हत्या झाली. आणि ज्या पद्धतीने ही हत्या झालेली आहे, तर अतिरेक्यांनी यापूर्वीसुद्धा अशा प्रकारचे हल्ले केले नव्हते. एक वेगळं हिंसेचं स्वरूप ह्याच्यातून दिसतंय. महाराष्ट्रातले सुद्धा दोघे तिघे जण आहेत. आमची त्यांना पूर्ण आदरांजली आहे, श्रद्धांजली आहे. आणि अशा घटना यापूर्वीसुद्धा घडल्या. म्हणजे 2015मध्ये सुद्धा एक मोठा प्रकार घडला होता. आणि त्यावेळेला असं घोषणा करण्यात आल्या की हा शेवटचाच हल्ला, हिंदुस्थानाच्या भूमीवर अतिरेक्यांना पाय ठेवू देणार नाही, असं केंद्र सरकारतर्फे, पंतप्रधानांतर्फे, मोदीजींतर्फे सांगण्यात आलं होतं. घुस कर मारेंगे. परंतु काही तसं दिसत नाही. अतिरेक्यांच्या ज्या तयाऱ्या असतात त्या चालूच असतात आणि संधी मिळते तेव्हा ते येऊन आपल्या निरपराध नागरिकांना मारतात. तर केंद्र सरकारने मग इतक्या वर्षामध्ये कोणती तयारी केली आहे? अजूनही हे हल्ले होणार नाहीत आणि ते थांबवले जातील किंवा त्याला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, अशा प्रकारची काहीच माहिती मिळत नाही आहे. त्यामुळे नक्कीच 56 इंची छाती असली तरीसुद्धा मोदीजींचंच हे अपयश आहे, भाजपचं अपयश आहे. केंद्रात 15 वर्ष जवळजवळ आता सत्ता होते त्यांची. तर एवढ्या दीर्घ काळामध्ये असताना ते आणखी कोणावर ह्याची जबाबदारी टाकू शकणार आणि देशसुद्धा आणखी कोणाला जबाबदार धरणार? धर्म विचारून गोळ्या मारण्यात आल्या. तेच म्हटलं मी की हिंसाचाराचं किंवा अतिरेकी हल्ल्याचं एक वेगळं स्वरूप, नाव विचारून, आडनावं विचारून मग गोळ्या झाडल्या गेल्यात. याचा अर्थ काय? याचा अर्थ आता हिंदू खतरे में है असं म्हटलं तर काही चुकीचं नाही ते. आणि हे हिंदुत्वाचा फार मोठा अभिमान बाळगतात, पुळका दाखवतात आणि ती हिंदुत्वाचा मंत्र जपत सत्ता घेतात. त्यांना या ठिकाणी काहीतरी स्पष्ट अशी भूमिका घ्यावी लागेल, बोलावं लागेल, देशाची माफी मागावी लागेल. मागितली पाहिजे असं वाटतं तुम्हाला? मोदींनी माफी मागायला पाहिजे असं तर आतापर्यंतचा अनुभव तसा नाही आहे. पण देशाची माफी मागितली पाहिजे की मागे 10 वर्ष तर सत्ता झालीच, 11 वर्ष अजून 4 वर्षासाठी आहेत. एवढ्या दीर्घ काळात आम्ही हेही रोखू शकलो नाही. आणि जे निरपराध लोकांचे प्राण गेलेले आहेत त्यांच्या कुटुंबियांची आणि देशवासियांची माफी मोकळेपणाने मागितली पाहिजे.